बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान केला। यावेळी पवार यांनी शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं। यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावरच जळजळीत टीका केली आहे। यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण होण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे। राजधानी दिल्ली इथं आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात आज सर्व मान्यवर मंडळींसह उपस्थिती लावली। या संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या कुटुंबाचं प्रचंड योगदान आहे ते ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला, ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे, राम सुतार, संजय नहार, व्यासपीठावरचे अन्य सहकाऱ्यांसह सर्वांशी संवादही साधला। दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित केला। एक आनंदाची गोष्ट अशी आहे की यंदाच्या वर्षीचं मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होतंय। अनेक वर्षानंतर हा योग आलाय। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं, ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते आणि त्यांचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते। इतका काळ लोटल्यानंतर मराठी भाषिकांना देशाच्या राजधानीमध्ये ही संधी मिळते। त्याच्यामध्ये सरहद आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आणि कष्ट केले, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन केलं। ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा सगळा नागरी भाग आहे। अलीकडच्या 50 वर्षांमध्ये नागरी प्रश्नासंबंधित जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षाने एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल। मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील। म्हणून एक योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं। हे करत असताना कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः हा नागरी परिसर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं। याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील। त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय याचा मला मनापासून आनंद आहे। तो सन्मान कसा होतोय? शिंदे यांचा पुरस्कार, शिंदेंना शिंद्यांचा पुरस्कार, तोही जावई असलेल्या शिंदेंच्या हातून। आनंद आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला लागलेला धक्का लावणारा असल्याची संतप्त टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। राऊत यांनी यावेळी थेट शरद पवारांवर टीका केल्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान केला। त्यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच संतप्त झालेत। त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणी शरद पवारांवर थेट निशाणा साधला। ते म्हणाले, राज्याचे राजकारण हे फार विचित्र दिशेनं जात आहे। कोण कुणाला टोप्या घालत आहे आणि कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कुणाला गुली टाकत आहे आणि कोण स्वतः हिट विकेट होत आहे, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल। ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे। महाराष्ट्रातल्या लोकांपुढे आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे ठीक आहे, पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे जाऊन बसलेत, त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारं आहे असं आम्हाला वाटतं। कदाचित शरद पवारांची भावना वेगळी असेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला हे काही पटलं नाही। शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केलेल्या सत्कारावरून विरोधकांच्या महाविकास आघाडीत एकच वादळ उठलंय।
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी शरद पवारांसह शिंदेंवर निशाणा साधत व्यवस्थेची भलावण करणाऱ्यांनाच व्यवस्था पुरस्कृत करते असा दावा केलाय. तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे कलुषित राजकारण पाहता ठाकरे गटाने यासंबंधी तडकाफडकी प्रतिक्रिया दिली असावी अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान केला. यावेळी पवारांनी शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं. यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला लागलेला धक्का लावणारे असल्याची संतप्त भावना त्यांनी या प्रकरणी व्यक्त केली. यामुळे महाविकास आघाडीत मोठी आदळापट सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी संजय राऊत यांच्या भूमिकेची पाठराखण करत शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. टिळक पुरस्कारासाठी मोदी पुण्यात आले होते. मणिपूरच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय लोक मोदींना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. मोदी गो बॅकचे नारे देत या विरोध प्रदर्शनामध्ये NCP सुद्धा सहभागी होती. पण त्याच पुरस्कार सोहळ्याला शरद पवारांची उपस्थिती होती. मुळात पुरस्कार देण्याघेण्याचे गणित अत्यंत सोपं आहे. जे व्यवस्थेची भलावण करतात त्यांना व्यवस्था पुरस्कृत करते. जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना व्यवस्था बहिष्कृत ठरवते, असं सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतंय, याचा आनंद आहे. मात्र त्याला गालबोट लावण्यापेक्षा काही सूचना असतील तर सुचवाव्यात अशा शब्दात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी देखील अजित पवार यांचा सत्कार केला होता. त्यावेळी आमच्या पक्षातील कोणीही त्यावर आक्षेप घेतला नाही अशी आठवणही त्यांनी या प्रकरणी ठाकरे गटाला करून दिली आहे. महादजी शिंदे यांचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. मात्र पुरस्काराचे निकष काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मला त्या निकषांची कल्पना नाही, त्यामुळे त्यावर टीका करणं योग्य ठरणार नाही असंही ते यावेळी म्हणाले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांवर टीका करण्या एवढे राऊत मोठे झालेत का, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय. ते म्हणाले, शरद पवारांवर टीका करण्या एवढे मोठे संजय राऊत झालेत का? हेच राऊत आत्तापर्यंत म्हणायचे की शरद पवार यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला भेटला हे राज्याचं भाग्य आहे. पण काल पवारांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला आणि राऊत पवारांनाच त्यांनी काय करावं आणि काय करू नये हे सांगायला लागलेत. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेंचा सन्मान केला. आपल्या भाषणात शिंदेंचं कौतुक केलं. ज्या व्यक्तीने 56 वर्ष महाराष्ट्रासाठी योगदान दिले त्या शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करून त्यांचं नेतृत्व सर्वमान्य आहे यावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे काही लोकांचा पोटशूळ उठलाय. कारण शिंदेंचं कौतुक करणारा माणूस त्यांच्यासाठी वाईट असतो. त्यामुळे ते शरद पवारांवर टीका करतायत. संजय राऊत साहित्य संमेलनाला दलाली म्हणत असतील तर हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे, असा घणाघात मंत्री उदय सामंत यांनी यासंबंधी संजय राऊतांवर केलाय. शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या केलेल्या सत्कारावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत आणि पर्यायाने मावी यावर टीकेची झोड उठवली आहे. संजय राऊत यांना महाराष्ट्राची संस्कृती समजली नाही, ते आता शरद पवारांना सल्ले द्यायला लागलेत. या लोकांनी 90 घेऊन आघाडी केली, पण असं करून आघाडी टिकत नाही असं ते म्हणालेत. शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान केला. यावेळी पवारांनी शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला लागलेला धक्का लावणारा असल्याचा संतप्त सूर त्यांनी आळवला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी या प्रकरणी बोलताना म्हणाले की
संजय राऊत यांना महाराष्ट्राची संस्कृती अजून समजली नाही. एखाद्याची पुरस्कारासाठी निवड करणं आणि त्याचा सत्कार करणं ही संस्कृती आहे. पण आता संजय राऊत शरद पवारांना सल्ले द्यायला लागलेत. पवार त्यांचा सल्ला घेतील का? राऊत पवारांना एकट्यात भेटले नसतील. पवार साहेब त्यांना महाराष्ट्राची संस्कृती समजावून सांगतील. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय कैलास फड आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिस्तीत निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. कैलास फडवर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे आभारही मानलेत. विधानसभा निवडणुकीत परळी शहरातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला होता. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या अंगरक्षकाला मतदान केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. कोण पोलीस, कशाचा बॉडीगार्ड, केंद्रात कुणीही जायचं नाही असं म्हणत देशमुख यांच्या अंगरक्षकाला बाहेर काढण्यात आलं होतं. एवढंच नाही तर शरद पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी माधव जाधव यांनाही मारहाणही करण्यात आली होती. या संबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेला जवळपास 2.5 महिने झालेत. त्यानंतर आता बीड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर 5 जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परळीत पुन्हा शिस्तीत निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. अखेर 82 दिवसानंतर गुन्हा दाखल. कैलास फड आणि त्यांच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल. विधानसभा निवडणुकीत परळी इथं मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झाले हे आता स्पष्ट झालंय. इलेक्शन कमिशनकडे अशा 20 ते 25 तक्रारींचे व्हिडिओ आहेत. त्यातील प्रत्येक व्हिडिओवर कारवाई करा. परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या. त्यानंतर तिथं किती मतदान झालं ते कळेल. SP नवनीत कावत यांचे आभार असं अंजली दमानिया यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय. एखाद्या संस्थेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. त्या संस्थेला एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व, कर्तृत्व योग्य वाटलंय. त्यांनी घेतलेले निर्णय योग्य वाटलेत. त्यांनी दिल्लीमध्येच एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यामागेही काहीतरी कारण असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. शरद पवार हे मोठे नेते आहेत. विचार करूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला असल्याचा दावा उदय सामंत यांनी केलाय. या माध्यमातून सामंत यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे यांचा सत्कार दिल्लीतच का केला हे देखील समजून घ्यायला हवं असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. वास्तविक एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला. हीच त्यांची खरी पोटदुखी आणि पोटशूळ असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केलाय. साहित्य संमेलन आलं की अशा पद्धतीनं वाद होतच असतात. मात्र साहित्यिकांनी कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण केला नाही हेच या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. अतिशय उत्कृष्ट समन्वय साधून देशाच्या राजधानीमध्ये साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय. मात्र कोणीतरी वाद घालणारा पाहिजे, त्याच्याशिवाय साहित्य संमेलन गाजणार कसं असा प्रश्न सामंत यांनी व्यक्त केला. साहित्य संमेलनामध्ये राजकारणातून वाद घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप देखील उदय सामंत यांनी केलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जवळपास 2 महिन्यांनी बहुतांश मंत्र्यांना खासगी सचिव, स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी मिळालेत. या संबंधीचे शासनादेश काल उशिरा काढण्यात आले. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रकरणांमध्ये मंत्र्यांनी शिफारस केलेली नावे वगळून त्यांचा प्रस्ताव परत पाठवलाय. त्यामुळे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा मंत्र्यांचा प्रयत्न उधळला गेलाय. या मंत्र्यांना आता नव्याने प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. या संबंधीच्या माहितीनुसार 11 कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांकडील स्टाफला काल मंजुरी देण्यात आली. या नियुक्त रखडल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लगेचच या नियुक्त्या करण्यात आल्या. यापूर्वी 5 वेगवेगळे आदेश काढून PA, PS, OSD नेमण्यात आलेत. पण मुख्यमंत्र्यांनी यावेळी अनेक मंत्र्यांचे प्रस्तुत अधिकारी नेमण्याचे प्रस्ताव परत पाठवल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडे असलेल्या अधिकाऱ्यांना घ्यायचं नाही, ज्यांचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले नाही त्यांनाही घ्यायचं नाही, अशा काही चाळण्या या नियुक्त्यांसंबंधी लावण्यात आल्या होत्या. त्यानुसार मंत्र्यांनी शिफारस केलेल्या अधिकाऱ्यांची पडताळणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे OSD चंद्रशेखर वजे यांनी स्वतः अनेकांच्या मुलाखती घेतल्या.
सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाने मंत्र्यांकडून शिफारस झालेल्या अधिकाऱ्यांची चौकशी केली, त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासले, विशेषतः यापूर्वी एखाद्या घोटाळ्यात त्यांचे नाव आलं आहे का याची तपासणीही केली.